कोचमध्ये बसलेलो आहोत. जम्मू काश्मीरला जायला आपल्याला 2 दिवस जातात ॲप्रॉक्स ट्रेनमध्ये. तर ट्रेनचा प्रवास बघूया आता. तर ते वैष्णोदेवी माताचं मंदिर आहे. आपण इकडून असं चढत जातो आणि त्याच्या अजून मागे पण आहे रस्ता. तर तिकडं आपल्याला जायचं असतं. तर उद्या आपण सकाळी चढणार आहोत वरती. तर जाऊया. जय माता दी. तर आपल्याला असं एक कार्ड भेटतं. इकडं रजिस्ट्रेशन करायला लागतं. इकडे पैसे जस्ट तुम्ही स्टेशनच्या बाहेर आला की तुम्हाला इकडे हे असतं. जय माता दी मित्रांनो. तर आपण आत्ता सकाळी 6 वाजता चढायला सुरुवात करतोय. हॉटेलमधून आपण आत्ता निघालोय. तर ते बघा आपल्याला तिकडे वरती जायचं आहे. तर बघा आपण तिकडून आलो त्या रस्त्याने हॉटेलवरून डायरेक्ट बाहेर आणि समोरच तुम्हाला गेट दिसेल. इकडून आपल्याला असं वर जायचं आहे. बघा दर्शन गेट, भवन, शालीमार पार्क. आपल्याला दर्शन गेटला जायचं आहे तर इकडून जाऊया. जय माता दी मित्रांनो. तर आपण आत्ता दर्शन गेट जवळ आलो आहोत. तर बघा वरतून तिकडून चालत आलो आपण इथं. आता इकडून असं जायचं वरती. तर आपल्याला इकडून आत्ता रस्ता असा आहे. पण आता भवन जवळ आलोय, दर्शन गेट जवळ. तर काही दर्शन गेट आहे. तर तिकडून आत जायचं असतं. आपलं ID कार्ड जे आहे ते स्कॅन करून ते आपल्याला आत सोडतात. आणि कोणाला घोडे किंवा पालखी करायची असेल तर त्यांना तिकडं पर्ची फाडून वरती जायला भेटतं. आपण आत्ता दर्शन गेटमधून एंट्री केलेली आहे. गर्दी बघा, गर्दी केवढी आहे. खूप गर्दी आहे. आज 31 डिसेंबर आहे. 6:30 वाजता सकाळचे. बघा सगळे चालत येत आहेत. तर चला दर्शनला सुरुवात करूया आपण चालत. तर आपण आपला दुसरा शॉर्टकट घेत आहे. इकडून असा 163 स्टेअर्स आहे. डोकेश भाई काय बोलता? जय माता दी. 7:17 झालेत. आपण ऑलमोस्ट 3 किलोमीटर कव्हर केले. अजून आपल्या 10 किलोमीटर बाकी आहे. तिथून पुढे जायचं आहे. तर चला. तर हा आपला 4था का 5वा आपल्याला माहीत नाही. पण आपण चाललोय. सो वेल गोईंग गुड. आत्ता वाजलेत 8 आणि सनराईज पण झालेला आहे. मंकेश बाय, मंकी बाय. वूप वूप. तर हा आपला काय म्हणतो 150 शिड्या. बॅग उघडी होती. बॅगेतून डायरेक्ट बिस्किटचं पॅकेट काढलं साहेबांनी. बघा. जय माता दी मित्रांनो. अपडेट. आपण बॅटरी कारचं स्टेशन क्रॉस केलं आहे. ऑलमोस्ट 6 or 7 किलोमीटर्स क्रॉस केले आपण. आत्ता वाजलेत ही चिमणी. हां आत्ता वाजलेत 8:30. अजून थोडंसं बाकी आहे तर लवकरच पोचू आपण. तर बघा इकडे अशी इलेक्ट्रिक कारची सुविधा पण आहे. साहेब जमले म्हणून साहेबांनी डोक्यावर घेतले. तुम्ही बघू शकता ते बघा भवन. तर आपल्याला तिकडे जाऊन दर्शन घ्यायचं आहे. तर आपलं थोडं टप्पा बाकी आहे. चला चालत जाऊया पटकन आणि दर्शन घेऊया. तर मित्रांनो आपण आता भवनमध्ये एंटर केलेलं आहे. आता चप्पल काढूया, मोबाईल घेऊया. सगळं आपलं जेवढं पण इलेक्ट्रॉनिक्स आहेत, स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच सगळं ठेवायला लागतं. आपल्याला लेदर वॉलेट्स आहेत ते पण अलाउड नाही आहे. तर पूर्ण जेवढं पण तुमचं सामान आहे ते सगळं एका बॅगेत पॅक करून ठेवून द्यायचं असतं. लॉकर रूम्स असतात तिकडे. हो का असे वेटिंग रूम्स आहेत. तर आपण आता लॉकर रूममध्ये चाललो आहे. लॉकर रूममध्ये सगळे बॅग्स, मोबाईल सगळं ठेवायला लागतं. हे बघा खालती असं लॉकर रूम आहे. तर चला लॉकर रूममध्ये आपली सगळे बॅग्स आणि सामान ठेवूया आणि दर्शनाला जाऊया. तर आपण आता भैरवनाथाला चाललो आहे.
तर बघू शकता रोपवे नेहमी असते चालू, पण ते आता बंद आहे. हे भवन आहे. आता वैष्णवीचं दर्शन झालं आपलं. आता भैरवनाथाचं दर्शन घ्यायला चालू आहे. तर चला जाऊया वरती. तर भैरवनाथ दर्शनसाठी आता रोपवे तर अवेलेबल नाही आहे, पण तुम्हाला जर चालत नसेल जायचं तर तुम्ही घोडे करू शकता. हे बघा, हे असे घोडे असतात. तुम्हाला तिकडून पॉईंटला भेटेल घोडे, तर तुम्ही असं जाऊ शकता भैरवनाथाला. तर तुम्हाला इकडे 2 पॉईंट दिसतील, एक हा आणि एक हा. तर आपल्याला ह्या पॉईंटने जायचं आहे. इकडून भैरवनाथासाठी रस्ता आहे. तिकडून ते चालत येतात अजून, आणि अजून त्यांना हा पोर्शन असा यायचा आहे. तर बघू शकता रोपवे स्टेशन बंद आहे आता, लॉक लावलेलं आहे. म्हणून आपण चालत आलो एवढं 2 किलोमीटर, ते पण सरळ अशी चढाई आहे डायरेक्ट. तर आपण भैरव बाबाच्या दरबारात पोचलो. दर्शन घेऊया पटकन आणि तुम्हाला एक सुंदरसा व्ह्यू दाखवतो. जय माता दी मित्रांनो, तर आपलं भैरव बाबाचं दर्शन झालेलं आहे. समोर भैरव बाबाचं मंदिर आहे. भैरव बाबा आणि हनुमानचं मंदिर आहे. आपलं दर्शन झालेलं आहे सुखरूपपणे. आता आपण तिकडे एक मस्त व्ह्यू दाखवतो तुम्हाला, तर तिकडे जाऊया. तरी मित्रांनो, आपलं भैरवनाथाचं दर्शन पण झालेलं आहे. सगळं दर्शन झाले. आता खाली उतरूया पटपट. थंडी वाढायला लागली, फॉग पण खूप वाढला अचानक एकदम, कारण की उद्या पाऊस पडायची शक्यता आहे. तर चला पटकन खाली उतरूया. तर आत्ता दुपारचे 5 वाजलेत आणि धुकं बघायला सगळ्या आजूबाजूला धुकं पडलं आहे. बिकॉज उद्या पाऊस पडायची शक्यता आहे, त्यामुळे सगळीकडे धुकं पडलं आहे. ब्लॉग एंड करण्याच्या आधी तुम्हाला एक ही क्लिप दाखवायची होती, बिकॉज खूप सुंदर दिसते धुकं. तुम्हाला क्लिप स्टार्ट करून दाखवतो.